नमस्कार. वनस्पतीशास्त्र हे नेहमीच लोकांच्या समस्यांसाठी एक नवसंजीवनी आहे. मी तुम्हाला अशीच एका वनस्पतीची मुळीची माहिती देणार आहे, ज्याने तुम्ही कुठलाही रत्न नाही वापरला तरी चालेल, कुठल्याही प्रकारचे कर्मकांड, शांती प्रयोग नाही केले तरी चालेल. एका मुळीने तुमच्या घरातील दक्षिणेचे दोष, तुमच्या घराचे आग्नेयेचे दोष आणि तुमच्या जीवनामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये कालसर्प दोष असेल, मांगलिक दोष असतील, त्याच्यासाठी वनस्पती शास्त्रांमध्ये एनम तस्माते मंगलम भौम तत्वातेन वनस्पती एनम चिकित्सावर्तिनम दक्षिण्य वास्तुत लक्ष्यतः विलेक्षणम अदृष्टी कार्यार्थ ह्या नावाच्या श्लोकानुसार जर तुम्ही विशेष करून जर बघायला गेलं तर कदंब वृक्षाची जर वनस्पती या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी हिरव्या वस्त्रामध्ये उजव्या हाताच्या जर मनगटावर श्री कुलस्वामिनीचं स्मरण करून जर धारण केले तर बऱ्यापैकी तुमच्या जीवनामध्ये जे काही कुंडलीमधले दोष आहे, ज्योतिषांनी जर तुम्हाला कुंडलीमध्ये दोष सांगितलेले असतील वेगवेगळ्या प्रकारे, उदाहरणार्थ कालसर्प दोष आहे, मांगलिक योग आहे, विष योग आहे, गुरुचांडाळ योग आहे, किंवा ज्या व्यक्तींची दक्षिण दिशेची वास्तू आहे, आग्नेय दिशेची वास्तू आहे, दक्षिणेचे दोष आहेत, आग्नेयेचे दोष आहेत, अशा व्यक्तींनी फक्त आणि फक्त कदंब वृक्षाची मूळ पौर्णिमेच्या दिवशी लाल किंवा हिरव्या वस्त्रामध्ये उजव्या हाताच्या मनगटावर जर धारण केली कुलस्वामिनीचं स्मरण करून, तर अवघ्या 40 ते 45 दिवसांमध्ये आपल्याला अधिकचा रिझल्ट यायला मिळतो. जर कुंडलीमध्ये जर तुमचे हे दोष असतील तर निश्चितच तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये, पाणी जे तुम्ही अंघोळीचं पाणी घेता त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी जर तुम्ही जटामासी पावडर टाकून जर अंघोळ केली तर बऱ्यापैकी व्यक्तींना कर्ज जर झाले असेल त्याच्यापासून मुक्ती मिळते, वैवाहिक दोष सुद्धा कमी होतात. म्हणून या वनस्पतीचा नक्की उपयोग करा आणि फीडबॅक नक्की कळवा. जय गुरुदेव.